बसवेश्वर तत्वज्ञान आणि सामाजिक विचारधारा या एकदिवसीय परिषदेच्या समारोपाच्या सत्राचे प्रमुख वक्ते व पाहुणे डॉक्टर मणी तंगावाल सरांना मी अशी विनंती करते की त्यांनी त्यांचे विचार मांडावेत. या समारोप सत्राचे अध्यक्ष मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर गणाने सर, त्याबरोबरच हे जे परिषद आहे ज्यांनी आयोजित केलेलं आहे ते सर्व संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य आणि अनेक दिवसापासून आपण जी मेहनत घेत आहात सगळे आयोजक मंडळी, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी. काही दिवसापूर्वी सरांचा फोन मला आला की महात्मा बसवेश्वर हा विषय तुम्हाला म्हणजे थोडस प्रासंगिक अंगाने मांडता येईल का. मग सरांनी काही वक्त्याची नावं सांगितली, त्यामध्ये दोघे या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर सोलापुरे सर समोर आहेत म्हणजे दडपण आहे. त्याचं कारण असं आहे की सरांना मी खूप म्हणजे वर्षापासून आमच्या परिसरामध्ये बसवांना आम्हाला जे थोड्याफार प्रमाणामध्ये समजलेले आहे त्याला सोलापुरे सर कारणीभूत आहेत. सरांची सतत व्याख्यानं खेडोपाडी शहरामध्ये सातत्यानं होत असतात. म्हणून एक राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक जरी असले तरी सरांचं संत साहित्याचा अभ्यास खूप चांगला आहे हे सरांच्या विवेचनातून आपल्याला लक्षात आलेलं असावं. तर असे अभ्यास सोलापुरी सर या ठिकाणी उपस्थित आहे. महात्मा बसवेश्वरांच्या संदर्भामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने चिंतन करता येईल. काही मुद्दे मी आपल्या समोर ठेवतो. थोडंसं आता निवांत झालो मी, कारण दुपारी जेवणाच्या आधी तशा सूचना पण येत होत्या. 45 मिनिटावर 30 मिनिटावर पुन्हा 10-15 मिनिटापर्यंत आपण हे करू म्हणून, परंतु जेवण सुद्धा महत्वाचं आहे. बिराला सरांनी एका कवितेचा उल्लेख केलेला होता. त्या कवितेच्या ओळी होत्या दया पवार यांच्या. हे महाकवी तुला महाकवी तरी कसे बनावे, हा अन्याय एक जरी श्लोक तू रचला असता. महाकवीला ज्यांनी रामायण महाभारत ज्यांनी लिहिलेला आहे त्यांना दया पवारने हा प्रश्न केलेला आहे. त्यांच्या समोर हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. त्यांच्या अनुयायांच्या समोर त्यांनी हा प्रश्न ठेवलेला आहे की हा अन्याय अत्याचार वेशीवर टाकणारा एक जरी श्लोक तू रचला असता तर तुझं नाव मी माझ्या काळजावर कोरून ठेवलो असतो. खरं तर या ज्या ओळी आहेत दया पवारांना जे अपेक्षित आहे, परिवर्तनवादी जेवढ्या काही चळवळी आहेत, मग ती दलित चळवळ असेल, मार्क्सवादी चळवळ आहे, स्त्रीवादी चळवळ आहे, अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ आहे, या सगळ्या चळवळीचं जे काम आहे त्याची बीज आपल्याला महात्मा बसवेश्वरांच्या वचनामध्ये, विचारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून कदाचित चळवळीतल्या लोकांपर्यंत महात्मा बसवेश्वर लवकर पोहोचले नाहीत. त्याचं कारण म्हणजे हे सगळं साहित्य हे कानडीमध्ये लिहिलेलं होतं. एका प्रोजेक्टच्या निमित्तानं मराठीत अनुवादित कन्नड वचन साहित्य या विषयाचा जेव्हा मी अभ्यास करत होतो तेव्हा बोटावर मोजणे इतकेच काही सीमा भागावरचे काही अनुवादक त्यांचा अभ्यास माझ्या लक्षात आला. कारण कन्नड माझी मातृभाषा कन्नड आहे, पहिली मातृभाषा. दुसरी मातृभाषा माझी मराठी आहे. चौथी पण अजूनही मला कन्नड वाचता येत नाही, एकही अक्षर, एकही शब्द.
सांगण्याचं तात्पर्य की आपल्या या सर्व परिसरामध्ये कानडी बोलणारे लोक खूप आहेत आणि ते अनेक वर्षापासून हजारो वर्षापासून आपल्याला ते दिसून येतात, बोलत असलेली परंपरेने ती भाषा चालत आलेली आहे. परंतु त्यांना लिहिता वाचता येत नसल्यामुळं कदाचित हे वचन साहित्य त्यांच्यापर्यंत हे पोहोचलेलं नव्हतं. सोलापुरे सर 2002-03 ला मी उदगीरमध्ये आलो. 2002 पर्यंत बसवण्णा बसवेश्वर हे काहीच मला माहित नव्हतं, कारण आमच्या परिसरामध्ये महात्मा बसवेश्वर म्हटले की तो बसवण्णा जो आहे नंदीचा, त्यालाच महात्मा बसवण्णा म्हणत होते. महात्मा बसवण्णा नावाचा कोणीतरी महापुरुष झालेला आहे, समाज सुधारक झालेला आहे, हे आम्हाला त्याचं माहिती नव्हती. परंतु उदगीर आणि लातूर, सोलापूर या परिसरामध्ये थोडस महात्मा बसवेश्वरांच्या संदर्भामध्ये प्रबोधन हे मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. तर असं महात्मा बसवेश्वर हे जी आता आपली चर्चा बाहेर चालू होती की विद्रोहाच्या अंगाने बसवेश्वरांचा विद्रोह हे कशा पद्धतीचा होता आणि आपला आजचा विद्रोह कसा आहे, हे शेवटच्या भागामध्ये मी आपल्या समोर ठेवणारच आहे. महात्मा बसवेश्वरांचं तत्वज्ञान हे क्रांतिकारी स्वरूपाचं होतं आणि जे तत्वज्ञान क्रांतिकारी असतं ते तत्वज्ञान सहजासहजी आपल्याला सहज असं पचत नाही. म्हणजे त्या तत्वज्ञानाचं ते तत्वज्ञान आपल्याला आचरणात आणणं तितकं सोपं नसते क्रांतिकारी तत्वज्ञान. म्हणून जसं बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या एका अनुयायांनी असं विचारलं की तुमच्या जीवनाचं तत्वज्ञान काय आहे, ते तुम्ही मला एका वाक्यामध्ये सांगा. तेव्हा बाबासाहेब असं म्हणाले की मी माझ्या जीवनाचं तत्वज्ञान हे एका वाक्यात नाही 3 शब्दामध्ये सांगतो. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे माझ्या जीवनाचं तत्वज्ञान आहे. मग जेव्हा महात्मा बसवेश्वरांचं साहित्य आपण वाचायला लागतो तेव्हा आपल्याला जर कोणी विचारलं की महात्मा बसवेश्वरांचं तत्वज्ञान काय आहे, तसे अनेक शब्द आहेत, परंतु माझं जे निरीक्षण आहे ते माझ्या असं लक्षात आलं की सदाचार, कायक आणि दासोह यासारखे जे मोजके 3-4 शब्द आहेत ते महात्मा बसवेश्वरांचं क्रांतिकारी असं तत्वज्ञान आहे. मग ते तत्वज्ञान आज आपण आचरणात कशा पद्धतीने आणतो, कारण तत्वज्ञान ही काही सांगायची गोष्ट नाही. तत्वज्ञान हे आचरणात आपण आणलं पाहिजे. आणि महात्मा बसवण्णांच्या काळामध्ये आताच कोणीतरी म्हटलेलं आहे की कुठल्या तरी शिष्यामुळं एखादा गुरु हा ओळखला जातो किंवा गुरुमुळे शिष्य ओळखला जातो. त्याच पद्धतीने सगळ्याच संप्रदायामध्ये, जसं वारकरी संप्रदायामध्ये संत तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर चोखामेळा यासारखे संत झाले म्हणून आज आपण विठ्ठलाचं नाव घेत असतो. आणि त्याही काळामध्ये महात्मा बसवेश्वरांना साथ देणारे, त्यांच्या जोडीनं काम करणारे जे सगळे अनुयायी होते त्या अनुयायांचं स्मरण करणं सुद्धा आपलं कर्तव्य आहे. कारण महापुरुषांच्या सोबत असणारे अनुयायी जर निष्ठावंत असतील, ते त्या चळवळीमध्ये निस्वार्थपणे काम करत असतील, तर ती चळवळ ही वेगाने पुढे जात असते. म्हणून बसवेश्वरांच्या या अनुभव मंडपामध्ये जे काही 770, 750, 800 सगळे शरणी होते, या सगळ्या लोकांनी अतिशय निष्ठेने त्यांनी काम केलेलं आहे. म्हणून बसवेश्वरांचं तत्वज्ञान किंवा या सगळ्या शरणांचं तत्वज्ञान आचरणात आणण्याचा प्रयत्न 12व्या शतकामध्ये या सगळ्या शरणांनी केलेला आहे. आपण सगळ्या शरणांचा इतिहास जर पाहिला तर आपल्या लक्षात येईल. सगळ्या शरणांचं कौटुंबिक परिचय जर आपण वाचलं तर आपल्या लक्षात येईल की या शरणांची निष्ठा महात्मा बसवेश्वरांच्या विचारावर, तत्वज्ञानावर कशा पद्धतीची होती. आणि बसवेश्वरांचं हे सगळं जे तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान अनुभवातून हे पुढे आलेलं आहे, तुलना म्हणून नाही. कारण माझ्या घरामध्ये वारकरी संप्रदाय आहे, आजोबापासून मी वारकरी संप्रदायातला आहे. परंतु वारकरी संप्रदायामध्ये जे काम झालेलं आहे किंवा त्या त्या राज्यामध्ये संतांनी जे काम केलेलं आहे त्याचे जर आपण इसवी सन जर आपण पाहिलं
मानव संप्रदाय असेल महाराष्ट्रातला वारकरी संप्रदायाचा तो आधी होता संप्रदाय, किंवा संत ज्ञानेश्वर संत नामदेव यांचा कार्यकाळ जर आपण पाहिला तर 1270-1275 पासून सुरुवात होतो. त्याच्या आधी कितीतरी वर्ष आधी महात्मा बसवेश्वरांनी वेगवेगळ्या बाबतीमध्ये क्रांती केलेली आहे. म्हणून देशी भाषेमध्ये लेखन करून, कारण भाषिक विद्रोह जो आहे तो विद्रोह फार महत्वाचा होता त्या काळामध्ये. सगळं ज्ञान हे संस्कृत भाषेमध्ये बंद होतं. म्हणजे आपल्याला इच्छा असून सुद्धा काही वाचता येत नव्हतं, आपल्याला ज्ञानाचा अधिकार नव्हता. आणि अशा काळामध्ये जे संस्कृत खोलीमध्ये कुलूप लावून जे ज्ञान बंद ठेवण्यात आलेलं होतं ते ज्ञान महात्मा बसवेश्वरांनी उघड केलेलं नाही. लक्षात घ्या, वचन साहित्य हे कुठल्या साहित्यावर केलेलं भाष्य नाही. जसं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ज्ञानेश्वराबद्दल आपल्या मनामध्ये आदर आहेच, असलाच पाहिजे, परंतु ज्ञानेश्वरी हा ग्रंथ भगवद्गीतेवर आधारित आहे, तो भाष्य ग्रंथ आहे. किंवा इकडं तुलसीदास असतील, नरसिंह मेहता असतील, अनेक संतांनी त्या काळामध्ये जे लेखन केलेलं आहे त्यांनी या संस्कृत ग्रंथाचा आधार काही प्रमाणामध्ये सुरुवातीच्या काळात म्हणतो मी, संत तुकारामाच्या पासून हे आपल्याला काही पाहायला मिळणार नाही तसं अनुकरणाची पद्धत. म्हणून संस्कृत ग्रंथ समोर ठेवून या सगळ्या लोकांनी लेखन केलेलं आहे. परंतु वचन साहित्य हे एकमेव असं साहित्य आहे ते चिंतनातून निर्माण झालेलं आहे. हे साहित्य चर्चेतून निर्माण झालेलं आहे. हे साहित्य समूहातून निर्माण झालेलं आहे. समूहाची सामूहिक चिंतन, जसं आज आपण पाहतो की नवीन एनईपीचा आपण अभ्यासक्रम जर पाहिला आपण, त्यामध्ये अनेक जण आता गटचर्चा, परिचर्चा, एकत्र आपण संभाषण केलं पाहिजे अशा पद्धतीने आपण महाविद्यालयामध्ये प्रयत्न करत असतो स्किल मुलांचं वाढवण्यासाठी वगैरे म्हणून. परंतु जेव्हा ज्ञानाविषयी चिंतन, आपण अनुभव मंडपातलं ज्ञानाविषयीचं जेव्हा चिंतन पाहतो, ते चिंतन पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येते की तिथे सुद्धा आज आपण जो प्रयोग 2025-26 मध्ये या एनईपीच्या माध्यमातून करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत, तो सगळा प्रयोग महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंडपामध्ये केलेला होता. तिथे वाद विवाद व्हायची, मोठ्या प्रमाणामध्ये एकमेकांशी मोकळं ते बोलायचे, चर्चा करायचे. म्हणून अनुभव मंडप जे आहे केवळ माहितीचं ते असं केंद्र नव्हतं, तर ते एक संस्काराचं केंद्र होतं, ते ज्ञानाचं केंद्र होतं. सध्याची परिस्थिती जर आपण पाहिली, सगळ्या शाळा महाविद्यालयातली परिस्थिती जर आपण पाहिली वाचन संस्कृतीच्या दृष्टिकोनातून, किंवा इंग्रजी माध्यमांची परिस्थिती जर आपण पाहिली, पोपटपंचीचा जो प्रकार तिथं मोठ्या प्रमाणामध्ये चालू असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून अनुभव मंडप तिथलं जे शिक्षण होतं, आपल्या पत्रिकेमध्ये एक मुद्दा दिसला की अनुभव मंडप आणि शिक्षणाच्या संदर्भामध्ये, की ते शिक्षण हे अनुभवातून आलेलं ते शिक्षण होतं. म्हणून वचन साहित्य हे सहानुभूतीतून तर निर्माण झालेलंच आहे, परंतु त्याचबरोबर ते अनुभूतीतून निर्माण झालेलं ते साहित्य आहे. ज्या ज्या वचनकारांनी, जेव्हा आपण तत्वज्ञान सांगत असतो, परंतु ते तत्वज्ञान आचरणात आणणं आपल्यासाठी खूप चॅलेंजिंग असतं, आव्हानात्मक असतं. बसवेश्वरांच्या काळामध्ये जे शरण शरणी झालेले आहेत त्या सगळ्या लोकांनी जी वचनं लिहिलेली आहेत त्याप्रमाणे ते वागण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. काही उदाहरणं मी तुम्हाला पुढे देईन. त्या पद्धतीचं वर्तन करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. म्हणून बसवण्णाच्या अनुभव मंडपामध्ये जे ज्ञान होतं ते ज्ञान आपल्यावर संस्कार करणारं ते ज्ञान होतं. ते ज्ञान हे नैतिकता शिकवणारं ते ज्ञान होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते ज्ञान कायकाला महत्व देणारं ते ज्ञान होतं. चन्न बसवण्णा यांचं एक कुठलं तरी वचन आहे, क्रिया नसलेला शरण अज्ञानी होय. केवळ ज्ञान असून चालणार नाही, तर आपल्या ज्ञानाचा जो उपयोग आहे तो उपयोग समाजासाठी झाला पाहिजे.
तसं महात्मा गौतम बुद्धांनी प्रज्ञा हा शब्द वापरलेला आहे. ज्ञान जर आपण आपल्या स्वार्थासाठी वापरत असलो तर त्या ज्ञानाला काही अर्थ राहत नाही. प्रज्ञा या शब्दाचा अर्थच तो आहे की आपल्या ज्ञानाचा उपयोग हा निस्वार्थपणे समाजासाठी झाला पाहिजे. प्रज्ञाशील आणि हे जे काही तत्वज्ञान महात्मा गौतम बुद्धांनी दिलेलं आहे. म्हणून अनुभव मंडपातलं जे ज्ञान आहे ते ज्ञान एकमेकांना ते वाटत असल्यामुळं अनेकांचं दुःख त्या मंडपामध्ये कमी होत होतं. परंतु केवळ ज्ञानापुरतं ते अनुभव मंडप मर्यादित नव्हतं, तिथलं शिक्षण मर्यादित नव्हतं. तर त्या अनुभव मंडपामध्ये महात्मा बसवेश्वरांनी त्यांच्या अनुयायांनी कायकाला महत्व दिलेलं आहे. म्हणून कायकाला प्राधान्य देणारं अनुभव मंडप, त्याचं कारण असं होतं की त्या काळामध्ये भिक्षा मागण्याची पद्धत होती, आजही आहे, किंवा जी काही ऐकाऊ वृत्ती होती ती नष्ट झाली पाहिजे. गुरुकुल पद्धती ही अन्याय करणारी पद्धती आहे. संन्यास पद्धती सुद्धा काही कामाची नाही. आणि या सगळ्या गोष्टीला छेद महात्मा बसवेश्वरांनी या अनुभव मंडपाच्या माध्यमातून दिलेला आहे. म्हणून सामान्य माणूस जर गायक करत असेल आणि त्या माणसाचं लक्ष कुठल्या अंधश्रद्धेकडे जाऊ नये, कारण अनेक देवदेवता आजही आहेत हजारोच्या संख्येनं, त्या काळात तर होतेच. म्हणून एक दैवी जो दहशतवाद आहे तो दहशतवाद बसवण्णाच्या काळामध्ये चालू होता. आणि त्यामुळे लोक घाबरून भीतीने नाईलाजाने परिस्थिती नसताना सुद्धा काही मोठ्या, म्हणून त्यांनी त्यांचं लक्ष सामान्य माणसाचं लक्ष त्यांनी गायकाकडे वळवलं. तुम्ही श्रम करा, कष्ट करा तुम्ही. आणि हे कष्ट करत असताना आता जी चर्चा चालू होती की इष्टलिंगाची संकल्पना त्यांनी मांडली. म्हणजे देव खऱ्या अर्थाने आपल्यामध्ये आहे, आपण आपल्या देव शोधला पाहिजे. आणि या देवासाठी तुम्हाला पूजा अर्चा करायची गरज नाही, कुठली वस्तू खरेदी करायची गरज नाही, कुठला प्रवास करायचा गरज नाही, आणि कुठलंच खर्च करायची सुद्धा गरज नाही. असा एक इष्टलिंग तेव्हाची परिस्थिती लक्षात घेऊन महात्मा बसवेश्वरांनी दिलेली आहे. म्हणजे सामान्य माणूस सुद्धा या अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नये, तो आपलं काम करावं, त्यांनी कामाला महत्व द्यावं, श्रमाला महत्व द्यावं, अशा पद्धतीची जी शिकवण आहे ती शिकवण या अनुभव मंडपामध्ये बसवेश्वरांनी त्यांच्या अनुयायांनी आपल्याला दिली होती. दुसरे एक कारण की सामान्य माणसाला हे योग, जे काही शिवयोग आहे, या सगळ्या गोष्टी करता येणार नाही. काही त्या गोष्टी एक वेगळ्या सूत्रबद्ध पद्धतीने कराव्या लागतात आणि तेही करणं शक्य नाही. आणि त्यामुळं कायक किंवा इष्टलिंग हे या दोन गोष्टीचं प्रबोधन महात्मा बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये केलं होतं. म्हणून कायक करत असल्यामुळं आजही आपण पाहतो की जेव्हा आपल्याला वेळ असतो, जेव्हा आपण रिकामा असतो, तेव्हा आपल्या मनामध्ये अनेक विचार येत असतात. परंतु जेव्हा आपण कामामध्ये असतो, म्हणजे आपण आताच पाहिलं की आम्ही काल परवाच निवडणुकीच्या ड्युट्या करून आलो. कामामध्ये असले की आपल्याला काहीच आठवत नाही, कुठलंही काम असेल ते. म्हणजे एखादं काम जेव्हा आपण एकाग्रतेने करत असतो तेव्हा कुठलाच ताण तणाव येत नाही. सध्याची जी परिस्थिती आहे ताण तणावाची जी वाढलेली आहे, म्हणून महात्मा बसवण्णांनी या कायेच्या माध्यमातून सगळ्यांना त्यांनी त्या ठिकाणी गुंतवून ठेवलेलं होतं. एक संकल्पना जी मांडली जाते ती म्हणजे वसुदैव कुटुंबकम याची. भारतीय ज्ञान प्रणालीमध्ये मागच्या वर्षापासून आपण वेगवेगळ्या गोष्टी आता शिकत आहोत. प्रथम वर्षामध्ये भारतीय ज्ञान प्रणालीमध्ये दोन्ही विचारधारा अभ्यासक्रमामध्ये आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पुरोगामी विचारधारा सुद्धा आहे, प्रतिगामी, सगळ्याच विचारधारा त्यामध्ये आलेल्या आहेत. आता वसुदैव कुटुंबकम ही जी संकल्पना आहे ना, ही संकल्पना खऱ्या अर्थाने महात्मा बसवण्णांनी रुजवलेली आहे. मग हजारो वर्षापासून हा शब्द आहे, त्या शब्दाचं आपण काय करायचं असा प्रश्न आपल्याला पडतो. संपूर्ण विश्व एक कुटुंब आहे किंवा आपण सगळे एक आहोत, ही भावना या संकल्पनेमध्ये आहे.
मग त्या काळामध्ये मला वाटते 700 पेक्षा अधिक जातीचं प्रतिनिधित्व महात्मा बसवांना करत होते. मग जेव्हा हा शब्द उपनिषदामध्ये आलेला होता त्यावेळेस आपल्या भारताची सामाजिक परिस्थिती काय होती? वाक्य होतं वसुधैव कुटुंबकम, परंतु प्रत्यक्षात मात्र वर्ण व्यवस्था होती, जाती व्यवस्था होतीच. या सगळ्या गोष्टी परंपरेनुसार आपल्याकडे चालू होत्या आणि ह्या सगळ्या चालू असताना दुसरीकडे मात्र आपलं तत्वज्ञान, उपनिषदातलं तत्वज्ञान, वेदातलं तत्वज्ञान, ते वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना त्या काळामध्ये त्यांनी मांडत होते, परंतु कृती मात्र नव्हती. म्हणून बसवांनी ही जी संकल्पना आहे, जेव्हा आपण अनुभव मंडपाचा बारकाईने आपण जेव्हा अभ्यास करतो, तिथली कार्यपद्धती आपण जेव्हा समजून घेतो, तेव्हा आपल्या लक्षात येईल की वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना प्रत्यक्ष आचरणात या अनुभव मंडपाच्या माध्यमातून आलेली आहे. आणि आजही आपण पाहतो समाजामध्ये जो काही कमी जास्त प्रमाणात का होत नाही, छुपा जातीवाद जो चालू आहे तो अजून टिकून आहे, तो संपलेला नाही. म्हणून आजही आपल्याला या खऱ्या अर्थाने अनुभव मंडपातल्या बसवांनी जे काही सांगितलेलं आहे ते समजावून घेण्याची गरज आहे. म्हणून ही महत्वाची संकल्पना जी आहे आजच्या काळामध्ये मला प्रासंगिक वाटते, महत्वाचं वाटते. सहकार्य असेल, करुणा असेल, प्रेम आहे, निसर्गाविषयी आपल्या मनामध्ये एक आदराची भावना असली पाहिजे. पर्यावरणाच्या संदर्भात तर अनेक वचनं महात्मा बसवेश्वरांच्या किंवा इतर शरण शरणींच्या साहित्यामध्ये आलेली आहेत. म्हणून बसवनांचं तत्वज्ञान उच्चारण्यासाठी खूप सोपं आहे. हे जी छोटी छोटी वचनं आहेत, काय कवे कैलास, देह हाच देवालय आहे, किंवा सदाचार हाच स्वर्ग आहे, किंवा दया हेच धर्माचे मूळ आहे. सगळ्यात मला एक या वचनातलं क्रांतिकारी जे वाक्य आहे ना, ते अतिशय मला प्रभावित करून गेलं, आणि ते म्हणजे माझ्यापेक्षा लहान कोणी नाही आणि शरणापेक्षा मोठा कोणीच नाही. वेशापुत्र असेल, दाशीपुत्र असेल, सगळ्यांना समान दर्जाची वागणूक महात्मा बसवंतांनी त्यांच्या काळामध्ये दिलेली होती. म्हणून एक महापुरुष त्या काळामध्ये सगळे शरण असं म्हणतात की इथं बसलेले सगळे मोठे आहेत आणि मीच फक्त लहान आहे, माझ्यापेक्षा लहान कोणीच नाही. हे तत्वज्ञान आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये खूप महत्वाचं आहे. आज या कुटुंब व्यवस्था ज्या काही उद्ध्वस्त होत चाललेल्या आहेत, कुटुंब व्यवस्था जर आपल्याला चांगल्या पद्धतीने टिकून ठेवायची असेल तर हे वचन आपल्याला आपल्या हृदयावर आपल्याला कोरून ठेवावं लागेल. म्हणजे मी म्हणतो तेच बरोबर आहे किंवा माझं तुम्ही ऐकलं पाहिजे, आज आपल्याला असं प्रत्येकाला वाटत आहे. म्हणून बसवनांच्या काळामध्ये, कारण एक जी सत्य आहे की बसवनांनी जे प्रधानमंत्री पदाचं कायक असेल ते कायक श्रेष्ठ नाही, किंवा हरड्यांचं पादत्राणे बनवण्याचं चर्मकाराचं कायक ही नाही. हे बसवनांनी त्या काळामध्ये त्यांच्या अनुयायांनी दाखवून दिलेलं आहे. म्हणून सगळी जी काही वचनं आहेत ती वचनं पाहत असताना, किंवा अनेक वचनं माझ्यापेक्षा, कारण मला वचनं सगळी मुखगत नाही, सोलापुरे सरांना खूप वचनं मुखगत आहेत. जी जातीय ते विरोधची चळवळ आहे, जो हा कोणाचा तुम्ही म्हणू नका, हा माझा म्हणा, असं जे सांगितलं गेलेले वचनातून, त्या वचनाचं पुन्हा आपल्याला जागरण करणं गरजेचं आहे. बसवनांची चळवळ ही वर्गभेदाविरुद्धची चळवळ होती. तिथे गरीब श्रीमंत असा कुठलाच भेदभाव केला जात नव्हता. अनेक राजे, मग ते काश्मीर मधून, अफगाणिस्तान मधून, कर्नाटक मध्ये आलेले होते. इथं आल्यानंतर त्यांनी जी बसवनाची जी शिस्त आहे त्या शिस्तीचंच त्यांनी, त्या तत्वज्ञानाचं त्यांनी पालन केलेलं आहे. ही चळवळ वर्णभेदाविरुद्धची चळवळ होती.
ही चळवळ लिंग भेदाविरुद्धची चळवळ होती, जे आपण आज स्त्रीवादी साहित्य म्हणत असतो. हे स्त्रीवादी साहित्य मानव संप्रदायामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये दिलेलं आहे. वारकरी संप्रदायामध्ये स्वातंत्र्य दिलं गेलेलं आहे स्त्रियामध्ये. परंतु त्याच्या काही वर्ष आधी आपल्या भारतामध्ये महात्मा बसवण्णांनी स्त्रियांना पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं होतं. बिरादर सरांनी बसवण्णांच्या बहिणीचा उल्लेख केला, अक्का नागाई. अक्का नागाई आणि बसवण्णा यांचं जर नातं जर आपण पाहिलं ते कशा पद्धतीचं होतं, बहीण भावाचं. म्हणजे अक्का नागाई असं सांगते की बसवण्णा हे म्हणजे माझ्याच पोटचे आहेत, माझ्या पुत्रासारखे ते आहेत. आणि बसवण्णांनी आपल्या बहिणीला सगळं स्वातंत्र्य दिलेलं होतं. त्या सगळ्या मंडपामध्ये जे शरणी जे येत होते त्यांची ती माता म्हणून ती वावरत होती. त्या सगळ्या शरणींना त्यांनी आपल्या आईसारखं प्रेम महात्मा बसवण्णांच्या बहिणीने दिलेलं होतं. आणि त्या काळातले अनेक असे दाम्पत्य आहेत अनुभव मंडपातले. जसं अलीकडे आपण पाहतो महात्मा ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंना शिकवलं, दुसऱ्यांना शिकवायला लावलं. आणि एवढंच नाही तर सावित्रीबाई फुले नंतर लिहायला लागल्या आणि त्यांचा काव्य फुले नावाचा कविता संग्रह, एकूण 47 कविता सावित्रीबाई फुलेंनी लिहिलेल्या आहेत. ही आपण क्रांतिकारी गोष्ट समजतो, हे खरं आहे, हे आपल्याला मान्य करावं लागते. परंतु 12व्या शतकामध्ये अनेक असे दाम्पत्य आहेत. त्या दोन्ही दाम्पत्यांनी वचनाची निर्मिती केलेली आहे. कमीत कमी एक 8-10 तरी दाम्पत्य असतील. त्या सगळ्यांनी वचन साहित्याची निर्मिती केलेली आहे. सांगण्याचं तात्पर्य की अभिव्यक्तीचं आणि लेखनाचं जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य अनुभव मंडपामध्ये महात्मा बसवेश्वरांनी दिलेलं होतं, सगळ्यांना दिलेलं होतं. म्हणून वर्ण व्यवस्था मोडीत काढण्याचं काम, मोडून काढण्याचं काम, त्याला छेद देण्याचं काम, ते नाकारण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी या आपल्या वचनातून अनुभव मंडपाच्या माध्यमातून केलेलं आहे. बसवण्णांचं आंदोलन हे किती परिवर्तनशील होतं. त्यांनी वेशांचा सुद्धा आत्मगौरव केलेला आहे. शरणी संकल्पे नावाची जी वेश्या आहे, अशा अनेक वेश्या आहेत. ते या प्रवाहामध्ये आले आणि त्यांनी सुद्धा आत्माविष्कार किंवा आपलं जे मनोगत आहे ते त्यांनी मांडायला त्यांनी सुरुवात केली. म्हणून स्त्री स्वातंत्र्याच्या दृष्टीने स्त्री मुक्तीदाता म्हणून आपल्याला महात्मा बसवण्णाकडे आपल्याला पाहावं लागेल. मूर्ती मंदिर विरहित ही चळवळ होती. आपण आता पाहिलेला आहे की बसवण्णांना या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मान्य नव्हत्या. त्याचबरोबर बसवेश्वरांनी अनेक अशी वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. आणि जो एक मुद्दा आहे, सामूहिक नेतृत्वाची जी संकल्पना आहे, ती संकल्पना सर्वप्रथम महात्मा बसवण्णांनी अंमलात आणलेली आहे. नेतृत्व कोणी एकाने करायचं नाही, आपण सगळ्यांनी मिळून नेतृत्व करायचं आहे. आपण सगळ्यांनी बसून चर्चा करायची आणि त्यातून जे मंथन होईल, त्यातून जे निघेल, जे तत्वज्ञान निघेल, ते आपलं तत्वज्ञान असेल, त्यानुसार आपण आपलं आचरण करू. ही जी काही सामूहिक नेतृत्वाची जी संकल्पना आहे ना, ती संकल्पना या बसवण्णांच्या काळामध्ये विकसित झालेली आहे. म्हणून आज अशा पद्धतीने सामूहिक नेतृत्वाची संकल्पनेची खूप गरज आहे. आपण आपल्याच कुटुंबाचं जर उदाहरण आपण दिलो तर आपल्याच कुटुंबामध्ये आपण 4-5 लोक असतो, परंतु आपले प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, प्रत्येकाचे आपले मत वेगळे असतात आणि ते सगळ्यांचे मत एक होणं किती आव्हानात्मक असतं हे आपण आपल्या घरामध्ये, आपल्या शेजारी, आपल्या गावामध्ये आपण पाहत असतो. परंतु वेगवेगळ्या जाती धर्मातले लोक इतक्या शेकडोच्या संख्येनं एकत्र येतात आणि त्यातून, कारण बसवण्णांनी कोणाला आहे हा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. महात्मा बसवण्णांनी तुम्ही असंच करा, तसंच करा, तुम्ही हे केलं पाहिजे असा आदेश बसवण्णांनी दिलेला नाही. तर त्यांनी सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला काय करायचं आहे ते आपण या अनुभव मंडपामध्ये ठरवू आणि ते आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. अशा पद्धतीची सामूहिक जे नेतृत्व आहे
ते नेतृत्वाची संकल्पना प्रत्यक्ष आचरणात आणण्याचं काम, कृतीत आणण्याचं काम महात्मा बसवण्णांनी केलेलं आहे. महात्मा बसवेश्वर असतील किंवा सगळे शरणशरणी असतील, त्यांच्या वचनाचा जो शेवट जर आपण पाहिला तर त्यांची स्वतःची नावं कुठंच नाहीत. आज आपण वेगवेगळ्या साहित्य संमेलनामध्ये पाहतो, वेगवेगळ्या कवी संमेलनामध्ये आपण पाहत असतो. म्हणजे काही साहित्यिक, काही कवी माझा परिचय करून देत असताना तुम्ही याच पुस्तकाचं नाव घेतलं नाही, माझा अमुक राहून गेलेला आहे म्हणून ते भांडेली सुद्धा मी पाहिलेली आहे. पाहुण्यांच्या परिचयामध्ये माझं हे पुस्तक होतं, तुम्ही ते त्याचा उच्चार तुम्ही करायला पाहिजे होतं. ही आजच्या साहित्यिकांना ही प्रेरणा घेण्यासारखी आहे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये दर्जेदार वचन साहित्य निर्माण करून सुद्धा त्यांनी ती रचना अंकित नावाने केलेली आहे, आपल्या गुरुच्या नावाने त्याचा समारोप केलेला आहे. म्हणजे हे सगळं जे काही मी लिहिलो त्याला माझे गुरु, माझे मार्गदर्शक कुणीतरी कारणीभूत आहेत. ही जी समर्पणाची जी भावना आहे, ही त्यागाची जी भावना आहे, ती भावना आजच्या साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणून हा आदर्श खरं तर आपण खऱ्या अर्थाने आपण घेतला पाहिजे. बिराज सरांनी अनेक उदाहरण दिलेली आहेत बसवण्णांच्या संदर्भामध्ये. ती उदाहरणं फारशी मी न देता मी पुढे जातो. पुढचा एक महत्वाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा मी आपल्या समोर ठेवतो की शरणांचा जो कौटुंबिक आदर्श तो आदर्श त्याचा अभ्यास करणं आज खूप गरजेचं आहे. मी जेव्हा वारकरी संप्रदायाचा अभ्यास केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, एक कुटुंब चोखामेळाचं, घरामध्ये तिघ चौघजण सगळे कवी आहेत, ते तिघ चौघजण एकमेकाला सांभाळतात. दुसरं कुटुंब संत ज्ञानेश्वरांचं, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, हा कौटुंबिक आदर्श घेण्यासारखा आहे. मुक्ताबाई लहान आहे परंतु ती सगळ्या तिन्ही भावाची ती मार्गदर्शक आहे, ती पालकत्व घेते. सरांनी संदर्भ दिला ताटी उडा ज्ञानेश्वरा तुम्ही तारुणी विश्वतारा. ती समजावून सांगते सगळ्यांना, म्हणजे आपल्या कुटुंबाला कसं आपण बांधून ठेवायचंय आपल्याला, आणि कुटुंब एकत्र कसं नांदलं पाहिजे याचा एक ते आदर्श आहे. दुसरं कुटुंब संत तुकाराम महाराजांचं, पत्नी भांडखोर आहे परंतु बरोबर त्या डोंगरावर भाकरी घेऊन जाते संत तुकारामासाठी. सकाळी वेळेत भाकरी घेऊन जाते, ती भांडत असते तरी. संत तुकारामांचा हा आदर्श. तिसरा 14 आदर्श संत नामदेवाचा. घरात 14-15 लोक आहेत, अतिशय दारिद्र्य आहे घरामध्ये, काम केल्याशिवाय चूल त्या ठिकाणी पेटत नाही, परंतु सगळे शेवटी संत नामदेवांना समजून घेतात कुटुंबामध्ये. हा जो कौटुंबिक आदर्श आहे वचन साहित्यामध्ये शरणामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला. मी आता जो अक्कल नागाई यांचा जो संदर्भ आपल्याला दिलेला आहे त्याच पद्धतीने सरांनी सुद्धा बसवण्णाच्या 2 पत्नीचा उल्लेख केलेला आहे, नीलांबिका आणि गंगांबिका. रमजान दर्गा यांच्या पुस्तकामध्ये मी वाचलेलं आहे की अनेक महिला, अनेक पुरुष त्यांना असं वाटत असते की आपला वंशाचा जो दिवा आहे तो पुढे गेला पाहिजे, त्याच्यासाठी मुलगा असणं गरजेचं आहे. आणि मागच्या काही वर्षामध्ये स्त्री भ्रूण हत्येच्या संदर्भामध्ये खूप आपण वाचत होतो. परंतु विचाराचा दिवा, वंशाचा दिवा तर आहेच, परंतु विचाराचा दिवा आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे असं महात्मा बसवण्णांच्या पत्नीला वाटत होतं, नीलांबिका नावाच्या पत्नीला. आणि नीलांबिकाचा विवाह झाला, मी असं वाचलं की याला गंगांबिकाची सुद्धा अनुमती होती. आता तो दुसरा विवाह कशासाठी झाला तो इतिहास वेगळा आहे, परंतु हा जो आदर्श आहे की दुसऱ्या विवाहासाठी म्हणजे पहिली पत्नी अतिशय मुक्तपणे त्या ठिकाणी परवानगी देते आणि ती पत्नी नंतर स्वतःला मी बसवण्णांची विचार पत्नी आहे असं म्हटलेलं आहे. महात्मा बसवण्णांचा वैचारिक जो वारसा आहे तो वारसा आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे असं या नीलांबिकेला वाटत होतं. दुसरा संदर्भ मोळीगे मारई आणि ते दोघं एकमेकांना इतकं समजावून घेतात. बघा यांचा व्यवसायच आहे, लाकडं तोडून आणणं आणि विकणं. विकल्यानंतर
आपल्याला जेवढे पैसे लागतात तेवढेच पैसे घेणं आणि बाकीच्या पैशामध्ये दासोह करणं, लोकांना मदत करणं, ही प्रवृत्ती या कुटुंबामध्ये आपल्याला पाहायला मिळते. किंवा दासीमय्या दुग्गळे यांच्या संदर्भात सुद्धा अनेक आदर्शाच्या अनेक काही घटना आपल्याला सांगता येतील. किंवा दसरय्या आणि वीरम्मा, तर हे तर क्रांतिकारी अशा पद्धतीचं हे दाम्पत्य होतं. या दाम्पत्यांनी बसवनांच्या विचाराने प्रभावित होऊन जी काही वचने लिहिलेली आहेत ती वचने ही अभ्यास करण्यासारखी आहे. दसऱ्याचं एक वचन, त्यातल्या 2-3 ओळी मला आठवतात. पर्यावरणाच्या संदर्भामध्ये त्यांनी जे सांगितलेलं आहे, फूल हे झाडाचं मूल आहे. म्हणजे आपण झाडाची जी फुलं तोडतो ना, तोडणं हा सुद्धा एक प्रकारचा हिंसा आहे. बिराला सरांनी काही लहानपणीच्या आठवणी सांगत होत्या. म्हणजे पूर्वीचं संस्कार कसे होते. पूर्वी आपले आई वडील, आजोबा, आजी झाडाखाली सारून ठेवायचे आणि तिथे फुलं पडायची आणि फुलं पडल्यानंतर आपण ती फुलं वेचत होतो आणि ती फुलं आपण वापरत असतो. तेव्हासाठी असेल, कुठेही असेल. परंतु आज शहरामध्ये तर आपण पाहतो सकाळी सकाळी चोरून फुलं तोडणारी कंपाऊंडर मधली आणि ते फुल आपल्या हातात येत नसेल तर फांदी तोडणारी माणसं सुद्धा आज आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून या शरणाने जे वचन लिहिलेलं आहे ते वचन पर्यावरणाच्या संदर्भात खूप महत्वाचं आहे. म्हणजे बसवनांचे संस्कार कशा पद्धतीचे होते या सगळ्या दाम्पत्यावर लक्षात घ्या. फूल हे झाडाचं मूल, त्याला तोडण्याचा अधिकार तुला आणि मला नाही. आपल्याला तोडण्याचा अधिकार नाही. अशा पद्धतीचं एक संस्कार या वचन साहित्यात आपल्याला या दाम्पत्याच्या जीवनात आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर दुसरं एक कुटुंब आहे मुक्ताएक्का नावाचं. अजगन्ना आणि मुक्ताएक्का. पत्नी आपल्या पतीला गुरु मानते. बघा, संपत्ती असेल या कुटुंबाने तर सगळं संपत्ती आपण संग्रह करू नये, हे ऐदक्का माराई आणि लक्कम्मा यांच्या प्रसंगातून आपल्या लक्षात येईल. म्हणजे जेव्हा तांदूळ वेचायला आपले पती जातात, एका दिवशी जास्त तांदूळ घेऊन येतात, तेव्हा पत्नी घरात समोरूनच त्या पतीला हाकलून टाकतात की हे तांदूळ जास्त आज तुम्ही आणलात, आपल्याला एवढ्या तांदूळाची काही आवश्यकता नाही. आज असं कुटुंब आपल्याला शोधून सापडणार नाही. इतक्या तांदळाची आवश्यकता नाही. कालचं तांदूळ कमी होतं. दररोज तुम्ही जे तांदूळ आणत होता तेवढं तांदूळ नाही, आपल्याला लागणार नाही तेवढं. तुम्ही जास्तीचं तांदूळ आणलात, घरात येऊ नका. पत्नी पतीला सांगते की तुम्ही बाहेर जा, जेवढं तांदूळ आणते तेवढंच घेऊन या आणि बाकीचं तांदूळ तुम्ही दासो दुसऱ्यांना, गरिबांना त्या ठिकाणी देऊन टाका. ही शिकवण महात्मा बसवनांच्या साहित्यातली आहे. धान्याचा, संपत्तीचा संग्रह आपण जास्त करू नये, हा विचार बसवनांच्या आपल्याला या सर्व विचारधारेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा एक मुद्दा मी आपल्या समोर मांडतो. तर या विषयावर मी एक स्वतंत्र असं व्याख्यान दिलेलं होतं की महात्मा बसवनांचा विद्रोह. आता जो आपण विद्रोही तुकाराम साळुंखेचा संदर्भ देत होते सर, हे विद्रोह, हे बंड महात्मा बसवनांनी जे उभारलं ते तितकं सोपं नव्हतं. आजही जर आपण उपनिषदांची, वेदांची जर चिकित्सा आपण करू लागलो तर काही लोक आपल्याला म्हणाले. मुक्ता साळवेंनी तर कोणता धर्म तो असा प्रश्न उपस्थित केलेला आहे. ते निबंध वाचण्यासारखं आहे मुक्ता साळवे यांचं. एक 12-13 वर्षाची मुलगी एक निबंध लिहिली आणि ते निबंध BA च्या अभ्यासक्रमामध्ये लागतो. कोणता धर्म तो? वेदाची निर्मिती कोणी केलेली आहे? आपल्याकडे बाबूराव गवळ्यांनी सुद्धा कविता लिहिलेली आहे. वेदा आधी तू होतास, वेदाच्या परमेश्वरा आधी तू होतास. पृथ्वी हा तेज, वायू, आकाश यांचं अकराळ विक्राळ रूप पाहून माणूस घाबरला त्या काळामध्ये. मग तो देवाकडे गेला. परंतु बाबूराव बागुल असं म्हणतात की तू सूर्याला सूर्य म्हटलास आणि सूर्य सूर्य झाला, तू चंद्राला चंद्र म्हटलास आणि चंद्र चंद्र झाला. या सगळ्या विश्वाचं नामकरण तूच केलेला आहेस. तू म्हणजे माणूस. वेदाआधी तू होतास. महात्मा बसवण्णांनी वेदाची चिकित्सा केलेली आहे. कारण 12व्या शतकामध्ये असं भाष्य करणं, त्या काळात काही पोलीस स्टेशन, कायदे, कोर्ट, काही बॉडीगार्ड, या सगळ्या काही संकल्पना त्या काळामध्ये नव्हत्या. अशा वातावरणामध्ये, प्रतिकूल वातावरणामध्ये सामाजिक, धार्मिक, साहित्याच्या क्षेत्रामध्ये
उजाड माळरानावर चांगल्या पद्धतीचं हिरवळ फुलवता येते याचं एक उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला महात्मा बसवण्णांच्या शरणांच्या चळवळीकडे आपल्याला पाहता येईल. म्हणून बसवण्णांनी जी चिकित्सा केलेली आहे, वेदावर खडक चालवी, शास्त्रांना वेड्या घालेल, आधी वेद शास्त्र काही म्हणू दे, त्यांना मी आपले म्हणत नाही. त्या काळामध्ये बंड खडक म्हणजे तलवार, हे तलवार हिंसेचं प्रतीक नव्हतं, तर हे तलवार एक परिवर्तनाचं ते प्रतीक होतं, रचनात्मक विद्रोहाचं ते प्रतीक होतं. म्हणून अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये मी सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये जे सांगितलेलं आहे की दलित साहित्याची जी चळवळ आहे त्याच्या सुद्धा पाऊल पुन्हा आपल्याला या वचन साहित्यामध्ये शोधता येतात. वेदना, विद्रोह आणि नकार. त्या काळातला जो सामान्य माणूस होता तो खऱ्या अर्थाने नायक होता. त्याला शूद्र म्हणून खलनायकाची भूमिका त्याला दिली गेली, त्याच्याकडे खलनायक म्हणून पाहिलं गेलं. परंतु महात्मा बसवण्णांनी वेगवेगळ्या जातीतल्या किंवा शूद्रांना, बारा बलुतेदार, अलुतेदार यांना हेच खरे आपले नायक आहेत अशा पद्धतीचा आत्मगौरव त्यांचा केलेला आहे. त्यांच्या कामाला त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे. कामाचा मोबदला द्या यासाठी कार्ल मार्क्स भांडले, त्यांनी आंदोलन केलेलं आहे. परंतु महात्मा बसवण्णांनी केवळ कामाचा मोबदला देऊन चालणार नाही, या अनुयायांना, माझ्या बांधवांना, तर त्यांना प्रतिष्ठा सुद्धा मिळाली पाहिजे, त्यांचा सन्मान झाला पाहिजे, ही भूमिका महात्मा बसवण्णांची होती. म्हणून महात्मा बसवण्णांचा हा रचनात्मक स्वरूपाचा जो विद्रोह आहे तो विद्रोह सुद्धा आपण समजून घेतला पाहिजे. बसवण्णांचा दृष्टिकोन किंवा बहुदेव उपासना हे कसं निरर्थक आहे, हे दैवी दहशतवाद आपण संपवलं पाहिजे. कारण अशा पद्धतीने भीतीतून अंधश्रद्धेचा जन्म होतो आणि भक्तीतून श्रद्धेचा जन्म होतो. त्या काळामध्ये लोकांना भीती दाखवली जात होती आणि त्यामुळे सगळे लोक अंधश्रद्धेच्या आहारी जात होते. त्यांचं एक शोषण होत होतं सगळ्या दृष्टिकोनातून, मानसिक असेल, आर्थिक असेल. हे शोषण थांबवण्याचं काम महात्मा बसवण्णांनी आपल्या अनुभव मंडपाच्या माध्यमातून केलेलं आहे. म्हणून महात्मा बसवण्णांचे जे काही किंवा सामाजिक सप्तसूत्र आपल्याला सगळ्यांना माहित आहे. चोरी असेल, हत्या असेल, द्वेष आहे, असत्य बोलू नका, किंवा स्वतःची आत्मस्तुती करू नका, कोणाची निंदा पण करू नका, हे सगळंच तत्वज्ञान या संदर्भातली जी वचनं मी जेव्हा वाचायला लागलो, मराठीत अनुवादित झालेली खूप अशी वचनं आहेत, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आज जेवढे काही सगळे परिवर्तनवादी सामाजिक अशा पद्धतीच्या ज्या चळवळी आहेत, या चळवळीच्या समोर, या चळवळीची मी सुरुवात केला त्यांच्या समोर जर हे वचन साहित्य राहिलं असतं तर या चळवळीला अधिक धार आली असती, या सगळ्या चळवळीतील कार्यकर्ते अधिक वेगाने काम केले असते. परंतु दुर्दैवानं हे वचन साहित्य भाषांतर व्हायला वेळ लागलं. इंग्रजीमध्ये किंवा हिंदीमध्ये असेल, काशीनाथ अबोली नावाचे व्यक्ती यांनी हिंदीमध्ये काही वचनं अनुवादित केलेली आहेत. वेगवेगळ्या भाषेमध्ये अनुवाद पाहायला आता कुठेतरी 25-30 वर्षापासून मागच्या अनुवादित वचन साहित्य सुरुवात झालेलं आहे. त्यामुळे वचन साहित्य क्रांतिकारी असून सुद्धा नुसतं तत्वज्ञान हे क्रांतिकारी नाही, तर प्रत्यक्ष त्या सगळ्या लोकांनी त्याचं आचरण पण केलेलं आहे, त्याच पद्धतीचं आचरण केलेलं आहे. जशी उक्ती तशी कृती. म्हणून बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले आपल्याला महात्मा बसवण्णांच्या वचनामध्ये पाहायला मिळते. आपण सगळेजण महात्मा बसवण्णांचं साहित्य समजावून घेण्यासाठी आपण एकत्रित आलोत. माझा काही फारसा अभ्यास नाही, कारण लहानपणापासून वारकरी संप्रदायामध्ये आहे. संत तुकाराम, संत नामदेव, संत सोकामेळा हे माझ्या चिंतनाचे आस्थेचे विषय आहेत. परंतु जेव्हा आम्ही सोलापुरी सारख्या लोकांच्या सहवासामध्ये असतो तेव्हा हे सगळं साहित्य, मराठीतलं साहित्य, क्रांतिकारी साहित्य मराठीत अनुवादित झालेलं जेव्हा आम्ही वाचायला लागलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की छोटे छोटे कितीतरी विषय आहेत. सोलापुरी सर जेव्हा मी विषय वाचत होतो की माझ्या असं लक्षात आलं की
वचन साहित्यातील कौटुंबिक आदर्श याच्यावर आपण एक अभ्यास करून लेख आपण लिहावा. कौटुंबिक आदर्श ही संकल्पना आज कुटुंब सगळे उद्ध्वस्ततेच्याकडे वाटचाल करत आहेत. अशा अनेक संकल्पना आजही महत्त्वाच्या आहेत. आणि भविष्यामध्ये आपण अशा सगळ्या वेगवेगळ्या विषयावर त्या पद्धतीने आपण काम करण्याचा प्रयत्न करूया. आपण या ठिकाणी मला बोलवला त्याबद्दल मी आपल्या महाविद्यालयाचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.